Hello students, in today's video for preparation of MHCET Physics, I am going to discuss about a topic called surface tension. This surface tension belongs to chapter number 2 Mechanical Properties of Fluid, 12th Standard Physics. या surface tension वरनं बरेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे फक्त एवढाच टॉपिक घेऊन मी व्हिडिओ केलेला आहे. तर सुरुवातीला मी त्यातले काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट एक्सप्लेन करेन आणि नंतर त्याच्याशी रिलेटेड मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे. हॅलो स्टुडंट्स, यू कॅन सी द इम्पॉर्टंट फॉर्म्युले फ्रॉम द चॅप्टर सरफेस टेन्शन ऑन युअर स्क्रीन हियर. See, the first one is surface tension of a liquid. T is equal to F by L. Second, force due to surface tension, F is equal to T multiplied by L over here, where T is a surface tension, F is a force, L is a length of the imaginary line. Surface energy, E is equal to work done, dW, which is equal to T multiplied by dA, where dA is a increase in the area or change in the area. Excess pressure inside a drop or air bubble, P is equal to 2T by R. आता इथे हा एअर बबल जो आहे तो लिक्विडच्या आतमध्ये, त्यामुळे एअर is going to be in contact with the surface only from one side. Excess pressure inside a soap bubble, P is equal to 4T by R. See, soap bubble will be always there in the air. त्यामुळे air is going to be in contact with the soap surface from the two sides. म्हणून हा 4T by R झाला. Rise or a fall of liquid in a capillary tube, H is equal to 2T cos theta divided by R rho G. त्यामुळे हा जो H आहे, इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू G, किंवा H मल्टिप्लाइड बाय R विल बिकम 2T cos theta divided by rho G. सो वन कॅन से HR इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे या फॉर्म्युल्यावरनं दोन अजून फॉर्म्युले निघतात ज्याचा आपल्याला पुढे जाऊन उपयोग करता येतो. आता अजून एक महत्त्वाचा जो आपल्या टेक्स्टबुकमध्ये कव्हर नाही झालाय पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. कॉम्बिनेशन ऑफ एंड ड्रॉप्स इनटू वन बिग ड्रॉप, और किंवा उलट स्प्लिटिंग ऑफ वन बिग ड्रॉप इनटू स्मॉलर एंड ड्रॉप्स, या प्रकारचा क्वेश्चन आपल्याला बऱ्याच वेळा विचारला जातो. तर जर स्मॉल एंड ड्रॉप्स कंबाईन झाले to give you one big drop, then radius R is equal to n raised to 1 by 3 into small r, where capital R is a radius of a big drop and small r is a radius of a smaller droplets ज्याला म्हणतो ते. EI is equal to n times 4 pi r square t, where 4 pi r square is a surface area, कारण आपण हे ड्रॉपलेट किंवा ड्रॉप स्पियर म्हणून अज्युम करतो. सो EI is the initial energy of all the droplets. That's why it is n multiplied by 4 pi r square. This is the surface area of one droplet multiplied by surface tension. Final energy EF combined झाल्यावरची 4 pi r square. This is the final surface area of a big drop multiplied by surface tension capital T. मग या दोघांचा रेशो असा होणार EF अपॉन EI इज इक्वल टू n रेज टू मायनस 1 by 3. हे डायरेक्ट लक्षात ठेवलं तर सोपं पडतं. हे आधी लक्षात घ्या. ॲक्च्युली हे EF आणि EI ला आपण डिवाइड केलं आणि मग R आणि स्मॉल आर मधलं रिलेशन सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला हे आन्सर मिळणार आहे n रेज टू मायनस 1 by 3. आता चेंज इन द एनर्जी डेल्टा E divided by EI will become 1 minus 1 by n raised to 1 by 3. Delta E म्हणजे change in the energy will become 4 pi r square t into the bracket n raised to 1 by 3 minus 1. हा एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी आपले बरेचसे प्रश्न सुटतात. जेव्हा बिगर ड्रॉप स्प्लिट्स तेव्हा हे फॉर्म्युले उलटे होणार, हे लक्षात ठेवायचे आहे. सो 1000 आता प्रीवियस इयर क्वेश्चन हे मी 2020 पासूनचे क्वेश्चन याच्यात इन्क्लूड केलेत. अर्थात मित्रांनो हे काही एवढेच क्वेश्चन्स नाही आहेत,
तुम्हाला अजून एखादं बुक रेफर करायला लागेल. मी एक 5 किंवा 6 क्वेश्चन्स जस्ट टू गेट अन आयडिया या पॉईंट ऑफ व्ह्यूने इन्क्लूड केलेले आहेत. 1000 small water drops of equal radii combine to form a big drop. The ratio of final surface energy to the total initial surface energy is. Options are A 1:1000, B 1:100, C 1:10, D 1:1. Answer is a C 1:10. Here given n is equal to 1000. मग आपण आधीच फॉर्म्युला बघितलाय. फायनल एनर्जी डिवायडेड बाय इनिशियल एनर्जी इज इक्वल टू व्हॉट? n⁻⁻⁻⁻⁻. मग 1000⁻⁻⁻⁻. सी 1000⁻³ 1/3 म्हणजेच काय? क्यूब रूट ऑफ 1000 झालं. तर 1000 इज अ क्यूब ऑफ 10 म्हणून 1000⁻1/3 झालं 10 ओव्हर हियर. सिन्स इट इज निगेटिव्ह it will become 1/10. म्हणून ratio will be 1:10. Answer is C over here. Second one, water rises in the capillary tube up to height h so that the upward force due to surface tension is balanced by the force due to the weight of the water column. If this force is 90 dyne and the surface tension of the water is 6 × 10⁻⁻² Newton per meter, then the inner circumference of the capillary is. Options are A 15 × 10⁻² meter, B 1.5 × 10⁻² meter, C 0.75 × 10⁻² meter, D 0.5 × 10⁻² meter. Answer is B 1.5 × 10⁻² meter. Given F is 90 dyne. याला आपल्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. So this is 90 multiplied by 10⁻⁵ Newton. Surface tension T is equal to 6 × 10⁻² Newton per meter. F is equal to T into L, where length of a capillary tube is a circumference. म्हणून हे झालं T into 2πr. आता 2πr must be equal to what? F divided by T. म्हणून 90 × 10⁻⁵ divided by 6 × 10⁻². 90 divided by 6 म्हणजे झाले 15. हा -2 जेव्हा न्यूमरेटरला जाईल तेव्हा +2 होईल. म्हणजे हे 15 × 10⁻³ मीटर झालं. ओके, पण तसं इथे नाही आहे दिलेलं आन्सर ऑप्शनमध्ये, म्हणून आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल आणि ते बनेल 1.5 × 10⁻² मीटर. ओके, आलं का लक्षात मुलांनो? थर्ड वन, वॉटर रायजेस up to height x in a capillary tube, immerse vertically in a water. When the whole arrangement is taken to a depth d in a mine, the water level rises up to the height y. If r is the radius of the earth, then the ratio of x as to y is. Options are A 1 - d divided by r, B 1 - d by 2r, C 1 - 2d by r, D 1 - d by 4r. And the correct answer is A 1 - d by r. आता हे का झालं? तर h is equal to 2t cos theta divided by r rho g हा फॉर्म्युला आहे. मग बाकीचे जर कॉन्स्टंट असतील तर ही हाईट इन द कॅपिलरी विल बी प्रपोर्शनल टू 1/g. म्हणून x/y इज इक्वल टू gd डिवायडेड बाय g. आता gd म्हणजे काय आहे? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ डेप्थ. मग ते झालं g × 1 - d by r डिवायडेड बाय g. हा g आणि g कॅन्सल. मग राहिलं काय? 1 - d by r. लक्षात घ्या, असे सुद्धा काही ट्विस्ट असलेले क्वेश्चन्स येतात. हा कॉम्बिनेशन क्वेश्चन झाला. इथे कॅपिलरी ॲक्शन पण आहे आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनवाला चॅप्टर पण आहे. म्हणजे असं कधी कधी होतो. आता ही गोष्ट ऑसिलेशनमध्ये पण होते. म्हणजे जिथे जिथे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचा पार्ट येतोय फॉर्म्युलामध्ये, तिथे असं कंबाईन करून आपल्याला क्वेश्चन्स येऊ शकतात.
तर स्टुडंट्स हे खूप लक्षात घ्या, एक वेगळाच प्रकार आपल्याला बघायला मिळाला. A liquid drop having surface energy E is spread into 216 droplets of the same size. The final surface energy of the droplet is. Options are A 3E, B 8E, C 2E आणि D 6E. याच्यामध्ये काय दिले की बिगर ड्रॉपची एनर्जी E आहे, ती स्प्लिट झाली 216 ड्रॉपलेट्स मध्ये. मग फायनल सरफेस एनर्जी ऑफ अ ड्रॉपलेट, स्मॉलर ड्रॉपचं ते विचारत आहेत. आता आन्सर इज D 6E. आता हा फॉर्म्युला EF अपॉन EI विल बिकम इक्वल टू n⁻⁴. बघा आधीचा आपले जे फॉर्म्युले लिहिलेले आहेत तो कॉम्बिनेशन ऑफ ड्रॉपलेट्स वाला पार्ट होता. ते ड्रॉपलेट्स कंबाईन होऊन एक बिगर ड्रॉप बनत होता. इथे उलट होत आहे, बिगर ड्रॉप स्प्लिट होऊन आपल्याला छोटे छोटे ड्रॉपलेट मिळत आहेत. त्यामुळे ते मायनस साईन गेलं आणि इथे n⁻⁴ प्लस आलं, म्हणजेच 216चा क्यूब रूट. मग 216 इज अ क्यूब ऑफ 6, म्हणून आन्सर इज 6. म्हणून EF इज इक्वल टू 6 टाइम्स EI आणि EI हा E दिलाय म्हणून 6 टाइम्स E. आता नेक्स्ट क्वेश्चन. यातले जे क्वेश्चन्स आहेत ना मित्रांनो, हे 2020, 2021 आणि 2022 असे बऱ्यापैकी मी कव्हर केल्याचा प्रयत्न केलाय. एखादा प्रश्न 2023चा असू शकेल. आता बघा अजून एक क्वेश्चन. अ मेटल वायर ऑफ डेन्सिटी रो floats on a water surface horizontally. If it is not to sink in the water, then maximum radius of the wire is. Bracket मध्ये दिलंय T is a surface tension of water, G is a gravitational acceleration. So A is equal to √ pi rho G divided by T. B is equal to pi rho G divided by T. C T upon pi rho G. D √2T by pi rho G. याचा आन्सर आहे D √2T pi rho G. आता याच्या पाठीमागची आयडिया काय आहे की वाय मेटल वायर इज एबल टू फ्लोट. दॅट इज पॉसिबल ओनली वेन वेट ऑफ द वायर इज इक्वल टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. मग आपण इथे लिहिणार mg इज इक्वल टू 2T इंटू L पाहिजे इकडे H, 2T इंटू H. नाव पाय r² Lg इज इक्वल टू 2T इंटू L. H च्या जागी L आला कारण वायरचा लेंथ विल बी L. मग इथे what we will get r² is equal to this LL get cancel and what I will get r² is equal to this 2T divided by pi rho G. मग R is equal to √2T upon pi rho G. मित्रांनो अजून एक क्वेश्चन याच्यामध्ये व्हेरिएशन करून येतो. हे आता मॅक्सिमम रेडियस ऑफ द वायर विचारलंय ना, त्याच्याऐवजी मॅक्सिमम रेडियस ऑफ द वायर इज प्रपोर्शनल टू असं एक व्हेरिएशन येतो आणि त्याच्यामध्ये हा 2 वाला फॅक्टर आन्सरमध्ये दिलेला नसतो. मग इथे आन्सर होतं प्रपोर्शनल टू √T डिवायडेड बाय पाय रो G. म्हणजे काय म्हणजे का क्वेश्चन बघताना आपल्याला काळजीपूर्वक वाचायला पाहिजे. इथे डायरेक्टली रेडियस ऑफ द वायर विचारलं म्हणून हे आन्सर झालं. कधीतरी ते आपल्याला डायमीटर ऑफ द वायर पण विचारतील, तेव्हा आन्सर थोडं वेगळं होईल. याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काही ना काही व्हेरिएशन करून अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला वेगवेगळ्या वर्षी आलेले दिसतात. आता अजून एक इंटरेस्टिंग पार्ट. 2 spherical soap bubbles of radii A and B in vacuum coalesce under isothermal condition. The resulting bubble has a radius equal to. Options are A plus B, B A plus B by 2, C √A² plus B², D A plus B divided by AB. The answer is C √A² plus B². See, as a number of moles are conserved, we can say PV is constant. That is P1 V1
plus P2V2 will be equal to PV. Now for spherical soap bubble, volume is 4/3 pi r cube and pressure is equal to 4T by R, that is excess pressure. म्हणून आपण पहिल्यासाठीचा रेडियस A आहे, तर आपण इथे लिहिलं 4T by A. व्हॉल्यूमच्या जागी लिहिलं 4/3 pi A क्यूब प्लस सेकंडचं प्रेशर आलं 4T by B. इनसाइड द ब्रॅकेट 4/3 pi B क्यूब आणि जे काही फायनल कंबाईन झालेला जो बबल आहे तो होणार 4T upon R. आपण असं मानतो की त्याचा रेडियस विल बी R इंटू द ब्रॅकेट व्हॉल्यूम, दॅट इज 4/3 pi R क्यूब. आता या केसमध्ये मित्रांनो हे बघा 4T दोन्हीकडे कॅन्सल झाले. नंतर 4/3 दोन्ही बाजूला कॅन्सल झाले. आता A क्यूब डिवायडेड बाय A विल बी A स्क्वेअर, B क्यूब डिवायडेड बाय B विल बी B स्क्वेअर, R क्यूब डिवायडेड बाय R विल बी R स्क्वेअर. म्हणून आपण म्हणणार A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर. You just interchange the side, you will get R is equal to under root of A square plus B square. तर मित्रांनो अशा प्रकारचे न्यूमरिकल्स 20, 21, 22, 23 या 4 वर्षात विचारले गेलेले आहेत. अजून सांगतो की थिअरी क्वेश्चन सुद्धा विचारले गेलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ वी ॲड सोप सोल्युशन देन इट बिकम्स इझी to blow the bubble or to spray the water. त्याचं रिझन काय, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. किंवा सॉल्ट ॲड केलं तर सरफेस टेन्शन वेदर इट विल इन्क्रीज ऑर डिक्रीज, अशा तऱ्हेचे थिअरी क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. त्यामुळे अगदी टफ क्वेश्चन विचारले जातील असं नाही. मी न्यूमरिकल्स एवढ्यासाठीच कव्हर करतोय या सगळ्या व्हिडिओमध्ये की आपल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांना न्यूमरिकल्सची भीती वाटते. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, न्यूमरिकल्स सुद्धा सिंपल येतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल फिजिक्स रिलेटेड तर तुम्ही मला कमेंटमधनं विचारू शकता. अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.